ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गुरुपदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना, इच्छा, आकांक्षा, खंत, सुख, दुःख, मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगण्यासाठी गुदमरत असतो, आतुर असतो, हट्ट असतो. पण ते कोणाकडे सांगावं आणि कोण समजून घेईल, कोण पूर्ण करेल, हा एक महत्वाचा भाग. परंतु स्वामी सेवेकऱ्यांचे, भक्तांचे हक्काचं ठिकाण आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार आहे. आणि आपण स्वामींजवळ जाऊन सर्व काही व्यक्त केलं पाहिजे आणि स्वामींच्या चरणी सर्व काही आपण विलीन केलं पाहिजे. स्वामी आपलं सर्व काही स्वीकारतात आणि आपल्यासाठी जे काही चांगलं असेल ते आपल्याला देत असतात. म्हणून फक्त स्वामींजवळ तुम्ही सर्व तुमच्या नक्कीच इच्छा प्रकट करायच्या आहे. स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी सांगतात, अरे कुठलाही गोष्ट इतकी सहज घडत नसते, ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. अरे एवढ्यात डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचाय, बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय. तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्या हातात आहे. तुझ्या आमच्यावरील विश्वास अभंग ठेव आणि मग पहा, तू जिंकलास आणि तू जिंकणारच आहेत आणि तुझ्या नक्कीच विजय सर्वांकडून होणार आहे. म्हणून चांगले कर्म करूनही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवतील. म्हणून लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता आपले कर्म हे चांगल्या रीतीने आपण करत राहिले पाहिजे. आणि सकाळच्या शुद्ध वाऱ्यासह, सूर्याच्या प्रसन्न किरणासह, फुलांच्या सुंदर सुगंधासह तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही चांगल्या प्रकारे करायची. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कधी कामाला येत नसतो. माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्वाचा असतो आणि तो पाहिजे सुद्धा असतो. म्हणून भावनांची कदर आणि चार चौघात आदर या दोन गोष्टी नक्कीच आपण करायला हव्यात. आणि प्रत्येक जगत जेता हा एकेवेळी स्पर्धक होता आणि ज्याने परिस्थिती पुढे नकार दिला होता. म्हणून तुम्ही मनामध्ये चांगला आत्मविश्वास ठेवायचा आहे. आणि आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावर आपल्याला पोहोचवत असते आणि ती थेट आपल्याला यश मिळवून देत असते. म्हणून विश्वास स्वतःवर ठेवला तर ती ताकद म्हणून जाईल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. म्हणून संधी कधीच चालून येत नाही, आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते आणि आपले कार्यही तसेच चांगले असायला सुद्धा हवे. म्हणून आयुष्य हा असा व्यापार आहे जिथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. आणि प्रत्येक गोष्ट मिळवून तुम्हाला जीवन हे तुमचं संपूर्ण होऊन जाईल आणि ते अपूर्ण कधीच राहणार नाही. म्हणून माणसं बदलण्यात वेळ वाया घालू नका. आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलेल आणि आपोआप या जगामध्ये सर्व काही बदल होत जाईल. म्हणून नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष आहे आणि हाच खरा संघर्ष तुम्हाला करायचा आहे. आणि दररोजचं जीवन नवीन नवीन संघर्षाने आपलं भरलेलं असतं. जीवनात आरसा हा आरशाप्रमाणे असतो. तुम्ही जितका समोरच्याला दाखवाल तितकाच दुप्पट तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्हाला ते समजणार आहे. म्हणून मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्याचा तुमची ओळख सांगतील आणि तुम्हाला सर्व काही ते दाखवतील सुद्धा. म्हणून आपण आयुष्यामध्ये आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे. तेव्हा तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण आपल्याला सावरायला येतंय. आणि भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होत असतो. म्हणून यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे. जर तुम्ही त्यागासाठी तयार असाल तर यश तुमचेच आहे आणि यश तुम्हालाच मिळणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो. पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवत असतो आणि तो इतिहास नक्कीच चांगल्या प्रकारे घडत असतो. म्हणून उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. मग हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्ही कोणती गोष्ट चांगल्या पद्धतीने करत आहात. आणि जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नक्कीच नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून तुम्ही जीवनामध्ये मालक व्हायला शिका आणि स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला नक्की शिका. ज्याला संधी मिळते तो नशीबवान आहे आणि जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आहे आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता मात्र होऊन जातो. म्हणून सल्ला अपयशी झालेल्यांचा, अनुभव जिंकलेल्यांचा घेऊन आणि बुद्धी स्वतःची वापरून तो आगेकूच करतो. तो कधीच हरत नाही, त्याचा विजय हा निश्चित होत असतो.
म्हणून वाईट वेळ निघून जाते, परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप आपल्याला दाखवून जाते. वळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे, वेदनाही असाव्या, पण विश्वास तोडणारं कुणी नसावं. आणि विश्वास तोडणारी माणसं नक्कीच जीवनात तुमची साथही देणार नाही आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबतही राहणार नाही. म्हणून जीवनाच्या प्रवासात साथ देणारी माणसं प्रेमळ व जिवलग असली की रस्ता कसाही असो, प्रवास सुखकारक होतो आणि चांगल्या पद्धतीने होतो. म्हणून आकर्षण हे सौंदर्य किंवा धनाचं नसावं, तर आकर्षण विचार आणि संस्काराचं असावं. आणि तेच आकर्षण आपल्याला जीवनामध्ये पाहिजे असतं. म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते, पण माया त्याही पेक्षा श्रेष्ठ असते. आणि मायाला भरपूर काही गोष्टी यात जोडलेल्या असतात. म्हणून आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित करून जातो. म्हणून आपला दिवस तसंच आपला पूर्ण आयुष्य हे आनंदाने भरून जावो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सर्वांना निरोगी सुखी स्वामी सर्वांना ठेवत ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहा. आयुष्यात कधीही अपयश तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही आणि ते अपयश येणारही नाही. म्हणून तुम्ही आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार हे समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो, तीच आपली शुभ सकाळ असते. आणि ती सकाळ आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने जगू शकतो. म्हणून पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आणि आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही मात्र बोलू लागतात. म्हणून आपल्यावर जी गोष्ट आलेली असते आणि जी गोष्ट आपल्यावर बितलेली असते त्याला सामोरे जाणं आपलं काम असतं. म्हणून देवासमोर नतमस्तक होणारा सर्वांना आवडतो, पण जो सर्वांसमोर नतमस्तक होतो तो देवाला आवडत असतो. हे म्हणजे तसं झालं की आपले संस्कारही आपल्याला नक्कीच बोलत असतात. म्हणून कितीही मोठा बंगला बांधला तरी शेवटी या झोपडीत यायचं आहे. म्हणून सगळ्यांशी प्रेमाने राहा, मन जिंका, माणसं जपा, जपलेली टीका, आणि हीच खरी माणुसकी आणि तोच खरा आनंद आहे. आणि तीच आनंद आपण जीवनभरासाठी आयुष्यात पुढे घेऊन जाणार आहोत. म्हणून आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश हे अवलंबून असते आणि ते यश आपल्याला मिळू शकते. म्हणून आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक तो चमकेल आणि अधिक जास्त तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. आणि क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नसतो. म्हणून नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, त्यासाठी तुम्हाला मेहनती करावीच लागणार आहे आणि ती करावीच लागते. म्हणून आयुष्याचं पुस्तक कितीही जुनं झालं तरी आठवणींची पाने नेहमीच आनंद देत राहतात आणि तेच आनंद आपल्याला मिळत राहतो. म्हणून मन हे एक सामर्थ्यवान साधन आहे, त्याचा सुज्ञपणे वापर करा आणि सुज्ञपणे ते वापराही. म्हणून कठीण वेळ ही दर्पणासारखी असते, ते आपल्या क्षमतांचे आपल्याला दर्शन घडवते हे मात्र निश्चित, आणि आपल्यामध्ये काय आहे ते आपल्याला दाखवून देत असते. म्हणून जीवनात आनंद देणं हाच आनंद मिळवण्याचा आधार आहे आणि तोच आनंद आपण मिळवू शकतो. म्हणून रात्रभर जागणाऱ्याला रात्र खूप मोठी वाटते, चालून थकलेल्याला मैलभर अंतरही खूप दूर वाटते. त्याचप्रमाणे ज्यांना धर्माचे ज्ञान नाही त्यांना आयुष्य खूप मोठे असते आणि वाटते सुद्धा. म्हणून आपण धर्मानुसार नक्कीच चाललं पाहिजे. आणि सुंदर सूर्योदय अनुभवायला असेल तर मनाच्या बंद खिडक्या उघडाव्या आपल्याला लागतात आणि त्या आपण उघडतो सुद्धा. म्हणून जीवनात यश मिळवायचे असेल तर मेहनतीवर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल आणि स्वामी समर्थांवर तुम्हाला भक्ती ठेवायला लागेल आणि स्वामींची सेवा नक्कीच करायला लागेल. नशीब तर जुगारात आजमावले जाते हे मात्र निश्चित. म्हणून तुम्हाला तुमच्या मेहनतीने कष्ट करून जीवनामध्ये यश हे मिळावे लागते. म्हणून स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधी करत नाही हे मात्र निश्चित. म्हणून प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप आपल्याला गवसतात आणि आपोआप आपल्याला ते मार्ग भेटत सुद्धा असतात. म्हणून शुद्धता किंवा अशुद्धता स्वतःवर अवलंबून असते. कोणीही कोणाला शुद्ध करू शकत नाही हे मात्र निश्चित. आपण स्वतःला शुद्ध करू शकतो आणि आपण निर्मल राहू शकतो. म्हणून प्रेमळ स्वभाव व प्रामाणिकपणा या दोन गोष्टींमुळे साधे व्यक्तिमत्व सुद्धा श्रेष्ठ ठरत असते. आणि लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला हे मात्र त्यांना कधीच सांगता येणार नाही आणि त्यांना कळणारही नाही. फक्त ते त्यालाच कळते ज्याने ते केलेलं असतं. म्हणून अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला ते दगड बाजूला सारायला लागतील. तसेच तुमच्या मनातली
नकारात्मक ऊर्जा तुम्हाला बाजूला करायला लागेल, तेव्हाच तुम्हाला चांगली सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच स्वामी मदत करतील. म्हणून रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र माणसाची नक्कीच बदलत असते आणि ती वेळ बदलण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. म्हणून छान नातं हवं असेल तर ते मनापासून टिकवा. सुंदर मोती कधीच किनाऱ्यावर मिळत नाही हे मात्र निश्चित. ते कुठेतरी सापडतात आणि ते ज्याच्या नशिबात असतात त्यांनाच मिळत सुद्धा असतात. म्हणून तोपर्यंत कष्ट करत राहा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज अजिबात पडणार नाही. आणि स्वतःला परिस्थितीला कधीच दोष देऊ नका. लक्षात ठेवा, कोळसाच्या खाणीतच हिरे खरे सापडत असतात आणि तेच हिरे आपल्याला कमवायचेही असतात. म्हणून दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही आणि त्याची प्रगती ही जीवनामध्ये नक्कीच होते आणि होणार सुद्धा आहे. म्हणून देण्यासाठी दान, घेण्यासाठी ज्ञान आणि त्याग करण्यासाठी अभिमान सर्वश्रेष्ठ आहे आणि तो आपल्याजवळ असलाच पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि हे आयुष्य आपल्याला जगून यातून निघून सुद्धा जायचं आहे. म्हणून त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपले जिथे चांगले असेल तिथेच तुम्ही वावरायला शिका. म्हणून आज आयुष्य देणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो आणि उद्याच्या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला तो नक्कीच तुमचं मनोबल वाढवत असतो. म्हणून मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोडगोड वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. म्हणून शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द आपले सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना ते कधीच विसरत नाही आणि विसरूही शकणार नाही. म्हणून स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य आणि मनात आनंद जपल्यावर जीवन अगदी तुमचं सुंदर होऊन जाणार आहे आणि ते जीवन तुम्ही त्याच प्रकारे जपून चाललं पाहिजे. म्हणून पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो आणि त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट ही सापडत जाते. जसजसं तुम्ही पुढे चालत जाल तसतसे तुम्हाला मार्ग हे भेटत जातील. आणि साध्या सरळ माणसांचा कधी कोणता ब्रँड मात्र नसतो. खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात आणि ती ब्रँड बनवत सुद्धा असतात. म्हणून आपल्यालाही तेच करायचंय, तुलना करावी पण कधी कुणाची अवहेलना करू नये. कारण आपण जे पेरत असतो तेच आपल्या आयुष्यामध्ये उगवत सुद्धा असते. म्हणून योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे आणि तो संयम आपल्याला राखायचा आहे. म्हणून तुम्ही शिकायचंय आणि भरपूर मोठं सुद्धा व्हायचंय. आणि जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो आणि तो अग्नी आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. म्हणून कोणत्याही गोष्टी जास्त प्रमाणात चुकीच्या असतात, थोड्या प्रमाणात असल्या तर त्या नक्कीच चांगल्या सुद्धा असतात. म्हणून कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात आणि ते हक्क आपल्याला मिळवावेच लागणार आहेत. म्हणून ते हक्क मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. आणि विचार करून नाही मिळत स्वप्नांची शहर, चालण्याची जिद्द सुद्धा पाहिजे आणि ध्येय गाठण्यासाठी चालण्याची जिद्द ही पुरेशी आपण करायला पाहिजे. म्हणून पूर्ण करण्याची जिगर असेल तरच स्वप्न बघण्यात अर्थ असतो आणि तरच ते स्वप्न आपण बघितले सुद्धा पाहिजे. म्हणून गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण हे खूप महत्त्वाचे असते आणि तसेच आचरण आपले ठेवले पाहिजे. म्हणून आशीर्वाद आणि आनंद या दोन गोष्टी वाटल्यामुळे वाढतात आणि त्या दोन गोष्टी आपण नक्कीच वाटल्या पाहिजेत. म्हणून यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाही. ते स्वतः प्रयत्न करतात आणि ते यशस्वी होत असतात आणि ते यशस्वी होऊन त्यांना नक्कीच चांगली गोष्ट मिळत असते आणि चांगल्या मार्गाने ते चालत असतात. म्हणून एक वेळ मान मिळाला नाही तरी चालेल, पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा, कारण ती तुमची सिद्धता आहे आणि ते तुमचं स्वतःचं आयुष्य सुद्धा आहे. म्हणून प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्न केले नाही तर 100% पराभव हा होतच असतो आणि तो पराभव होणार सुद्धा आहे. म्हणून तुम्ही फक्त त्याकडे दुर्लक्ष करा आणि चांगल्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष ठेवायला शिका. एका छोटासा खिळा गाडीची दिशा बदलू शकतो, तर लक्षात ठेवा, एक छोटासा निगेटिव्ह विचार सुद्धा माणसाची प्रगती थांबवू शकतो आणि माणसाच्या प्रगतीशिवाय आयुष्यात तो नक्कीच अडथळा निर्माण करू शकतो. म्हणून आयुष्य तेच आहे जे अपयशानंतरही यशाकडे धावत असते आणि तुम्हाला जरी अपयश आले तर तुम्ही यशाकडे धावलंच पाहिजे आणि यश तुम्हाला मिळेपर्यंत तुम्ही इमानदारीने प्रयत्न हे केलेच पाहिजे. आपल्यातील विश्वासू पर्वतालाही हलवू शकतो, म्हणून परंतु आपल्यामधील शंका आपल्या समोर पर्वत उभा करू शकते. म्हणून आपण नक्कीच विश्वास ठेवायचा की शंका करायची हे आपल्या स्वतःवर अवलंबून असतं. आणि आशीर्वाद आणि आनंद या दोन गोष्टी वाटल्यामुळे वाढत असतात. म्हणून हे कधी वाटत चला आणि नक्कीच त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगलं निर्माण करतील आणि चांगले होतील सुद्धा. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवता येणं
हा यशस्वी होण्याच्या मार्गावरचा पहिला टप्पा आहे. म्हणून स्वतःवर विश्वास अगदी तुमचा पाहिजे. आणि आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका. फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासून तुम्ही नक्की सुरुवात करा. नवीन मार्ग तुम्हाला मिळत जातात. आणि अशक्य स्वप्न तेच आहे ज्याचा तुम्ही पाठलागच केला नाही आणि त्याचा पाठलाग तुम्ही करतही नाही. म्हणून कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. म्हणून कष्ट तर प्रत्येकालाच करावे लागतात आणि ते करावे लागणारच आहेत. म्हणून तुम्ही फक्त दुसऱ्यांवर विश्वास न ठेवता फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. काही गोष्टी वेळेतच सांगायला हव्यात, नाहीतर त्या मनात राहून जातात आणि वेळ निघून जाते आणि मग तुमची वेळ परत कधी येतच नाही. म्हणून या खोलीचे तोंड या दिशेला नसावं, त्या खोलीचे तोंड त्या दिशेला नसावं असल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं. माणसाचं मन माणसाला कळावं. वास्तुदोष नसतो तर तो विचार दोष असतो. कारण दृष्टी व ऑपरेशन होऊ शकते, दृष्टी कोणाचे नाही हे मात्र निश्चित. म्हणून जीवनाचा प्रवास सोपा नसतो, तो सोपा करावा लागतो आणि तो सोपा आपल्याला करावा लागणार सुद्धा आहे. म्हणून त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप महान असते आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचत असते आणि यशाचं शिखर गवसायला ते मदत करत असते. म्हणून यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर इच्छाशक्तीचा असतो. आणि तुमची इच्छाशक्ती चांगली असली की तुम्हाला यश हे मिळणारच असते. म्हणून निराशा सोडा, आशावादी राहा, कठोर परिश्रम करा आणि यशाकडे फक्त तुम्ही मार्गच ठेवा. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे आपले कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते हे मात्र निश्चित. म्हणून ते आपण नक्कीच त्याप्रमाणे ठरवायचे. म्हणून किंमत पैशाला कधीच नसते. किंमत पैसा आहे कमवताना केलेल्या कष्टाला असते आणि तेच कष्ट आपण चांगल्या पद्धतीने केले तरच ते आपल्याजवळ टिकत असते. म्हणून निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो, पण आळशी माणसासोबत उत्तम हत्यारांचा नक्की संच असूनही तो काम करू शकत नाही. म्हणून आपल्यावर स्वतःमध्ये जिद्द असावी लागते. आपल्यासमोर कितीही वस्तू ठेवल्या तरी आपलं काम करायचं मन नसेल तर आपण ते करत सुद्धा नाही. म्हणून कष्ट हा उंबरट्यावरचा दिवा आहे, त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडत असतो आणि दोन्ही चांगले होत सुद्धा असतात. म्हणून नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेत असते ना, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंधळ ती रिकामी करत असते आणि चांगलं तुम्हाला मिळणार असतं याची अपेक्षा तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. म्हणून आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे आहे. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे आणि ते प्रयत्न करत राहणे. हाच यशाच्या नक्कीच मिळवण्याचा मार्ग चांगल्या पद्धतीने आहे आणि असेच यश प्रत्येकाला मिळत असते. फक्त आपण कधी हार मानू नये आणि कधीच हरू नये. जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा सकारात्मक विचारांचा दिवा तुमच्या मनात तुम्ही नक्कीच लावला पाहिजे आणि तोच दिवा लावून तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये उजेड करू शकता. आणि कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असले मात्र पाहिजे आणि ते सत्य आपण चांगल्या रीतीने पुढे घेऊन गेलं पाहिजे. म्हणून जोपर्यंत पाप पूर्ण फळ देत नाही तोपर्यंत माणसाला पापी कृत्य गोड वाटतं, पण पूर्णतः फलदायी झाल्यानंतर त्याचे कटू परिणाम त्याला नक्कीच भोगावे लागतात आणि ते परिणाम त्यांना प्रत्येकालाच भोगावे लागतात. जीवनामध्ये कोणीच असा कर्मा वाचून राहत नाही. प्रत्येकाला कर्माची फळं हे भेटत असतात. कर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही आणि कष्टापेक्षा कोणतेही मोठं कर्म नाही. म्हणून कष्ट करत चला आणि आपले चांगले कर्म करत चला. जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचाच भाग असतो. यशस्वी तोच होतो जो हे सारे सहज स्वीकारतो आणि तो सहज जीवनामध्ये नक्कीच चालत असतो. म्हणून जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती हे आपले धन आहे. याला सांभाळून आपण ठेवले पाहिजे आणि चांगलंच आपण चालत पाहिजे. जीवनामध्ये आपल्याकडे आहे आणि समोरच्याकडे नाही म्हणून माज नको, आणि समोरच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही म्हणून कशाची आपल्याला लाज नको असली पाहिजे. आणि ती लाज आणि माज या दोन्ही गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे. जीवनामध्ये खोडरबार शिवाय चित्र काढण्याची कला आहे आणि ते आपण चित्र कसे काढतो हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून असते. एक चांगले डोके आणि चांगले हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते आणि ती जोडी आपल्याला कमवायचे. आपले चांगलं हृदय आणि चांगलं डोकं आपण नक्कीच ठिकाणावर ठेवून प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे आणि प्रत्येक गोष्ट सफल सुद्धा होणार आहे. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे आणि तो प्रत्येकाला शिकवत सुद्धा असतो. म्हणून छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही,
पण संघर्ष करण्याची प्रेरणा तो नक्कीच देऊ शकतो. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये जगा इतकं की तुमचं आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला ते देणं भागच तुम्हाला पडेल. आणि नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. म्हणून तुम्ही फक्त नाही शब्द कधी ऐकू नका. प्रत्येक गोष्ट शक्य असते आणि ती आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारच आहे, यावर फक्त तुमचा विश्वास असायला हवा. आणि हिंमत एवढी मोठी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल आणि तुमचं नशीबही झुकेल. म्हणून तुमची हिंमत ही खूप मोठी पाहिजे. आणि जगायचं तर बुद्धिबळातल्या वजिरासारखं जगा. सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा वजीरच असतो. आणि त्या वजिराप्रमाणे आपण आयुष्यात नक्कीच आपली कामगिरी पार पाडली पाहिजे. आपण जीवनामध्ये जगत असताना जीवन हे बासरीसारखे आपण बनवले पाहिजे. किती छिद्र असली तरी सूर नेहमी मधुरच यायला हवा आणि तो सूर चांगल्या प्रकारे यायला हवा हे मात्र निश्चित. आणि त्याचप्रमाणे आपण जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो. म्हणून आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहिती का? कारण आपण संवाद टाळत असतो आणि आपण संवाद साधत नाही. म्हणून ते गैरसमज भरपूर वाढत जातात आणि आपले विचारही वाढत जातात. म्हणून ओळखीमुळे मिळालेलं काम काही काळ टिकतं, तर कामामुळे मिळालेली ओळख ही आयुष्यभर टिकत असते आणि तीच आपल्या जवळ असते. म्हणून आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा तुम्ही आयुष्यामध्ये कधीच विसरू नका. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी मात्र बदलू शकता. आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलून टाकतील. आणि तुम्ही सवयी चांगल्याच लावल्या पाहिजे. आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. म्हणून यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. आणि तो तयार कधी होणारही नाही, कारण त्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. फक्त तुम्ही चांगली कामगिरी करत चांगलं काम करत राहायचंय. तुम्ही परिपूर्ण बनण्याच्या नादात असाल तर तुमची प्रगती कधीच होणार नाही. त्यामुळे जसे आहात तिथून तुम्ही सुरुवात करा आणि एक दिवशी यश तुम्हाला नक्कीच मिळणार, यावर फक्त विश्वास ठेवा. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता आणि प्रकाश तुमच्या दिशेने नक्कीच येत असतो. म्हणून अडचणीच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचणी आल्याशिवाय नशिबाला कळत नाही. आणि माणसाचे मन हे पाण्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवायला शिकाल तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमवलेल्या पैशांचा गर्व माणसाला नक्कीच असला पाहिजे. आणि माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी. मग दुनिया तुमचे कौतुक करते आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट देते. म्हणून नेहमी जिंकणारच महान नसतो, तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान असतो. आणि ते समजलं तो व्यक्ती खरंच नक्कीच डोक्याने काम करत असतो आणि जीवनात चालत असतो. म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते, पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते. आणि स्पर्धक तुम्हाला असायलाच पाहिजे. म्हणून स्वप्न छोटं असले तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मात्र मोठे असले पाहिजे. आणि ते मन मोठे असले की तुम्हाला सर्व काही मिळू शकते आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी या जीवनामध्ये तुम्ही प्राप्त करू शकता. म्हणून तुमच्या मर्यादांपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा, तरच ध्येय तुम्ही गाठू शकणार आहेत. आणि उमेद ही मनाच्या उंबरट्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळे काही चांगले होणार आहे आणि सगळे काही तुम्ही मिळवणार सुद्धा आहे. म्हणून यश त्याच्याच पदरात पडते जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू ठेवतो. आणि शांततेने आपल्या नक्कीच यशाच्या मार्गावर तो चालत राहत असतो. म्हणून येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला येण्यासाठी धाडस करावे लागेल आणि ते धाडस नक्कीच आपल्याला विजयी करू शकेल. म्हणून पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पाने ही खूप काही शिकून जात असतात. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. आणि म्हणून तुम्हाला त्याग आणि परिश्रम हे करावेच लागेल. आणि आपली शक्ती भूतकाळाची भांडण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात आपण वापरली पाहिजे. आणि तो भविष्यकाळ चांगल्या रीतीने आपण निर्माण सुद्धा केला पाहिजे. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मिळते. आणि ते यश मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या रीतीने नक्कीच वागले पाहिजे. आणि थेंब किती छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. आणि ती धमक नक्कीच त्यात असते, कारण त्यात थोडा थेंबही किती छोटा तो असतो, पण ती धमक त्याला भरपूर पुढे घेऊन जात असते. म्हणून दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते आणि आपलं आयुष्यही त्याप्रमाणे सुंदर होऊन जात असते. म्हणून आधी स्वतःवर विजय प्राप्त करा, मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि तुमचाच विजय तुम्हाला शेवटी चांगल्या रीतीने मार्गस्थ काढण्यासाठी तो तयार असेल.
म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो की वाईट, तुम्हाला घडवत असतो आणि तुम्हाला तो चांगल्या रीतीने पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतो. म्हणून ज्यांची स्वप्ने दमदार असतात ना, त्यांनाच यश प्राप्ती होते. निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्रो, जिद्दीने उडान सफल होते आणि ती जिद्दच तुम्ही शेवटपर्यंत आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. म्हणून लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिभेला फक्त आपण सांभाळून ठेवले की आपलं आयुष्य चांगल्या रीतीने घडत असतं. म्हणून आयुष्याच्या पुस्तकातलं सगळ्यात जास्त आनंद देणारे पान ते म्हणजे बालपण. आणि ते पान आपण नक्कीच मागे ठेवून जात आहोत, कारण ते आपण जगलो आहोत आणि त्यातली मजा आपल्याला आत्ताच कळत आहे. म्हणून जी गोष्ट आपल्याजवळ असते त्याची मजा ही आपल्याला नंतर कळत असते, पहिले काहीच कळत नसतं. म्हणून मनाच्या मातीमध्ये असं बियाणं पेरा की पिकांची कापणी करताना आनंदाचा पाऊस मात्र नक्कीच पडला पाहिजे. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता आपण साफ ठेवावी. परमेश्वर आपल्याला काटेही टोचू देणार नाही आणि आपल्या मार्गात कोणते अडथळे निर्माण करणार नाही. म्हणून आपले विचार सरळ असतील तर आयुष्यात येणारी वळणं किती वाकडी तिकडे असली तरी काही फरक पडत नाही. आपले विचार मात्र श्रेष्ठ असले पाहिजे आणि चांगले असले पाहिजे. म्हणून पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश हे नशिबाने मिळाले होते. म्हणून दुसऱ्या यशासाठी सुद्धा तुम्ही वाटचाल चांगल्या रीतीने करायला हवी. आणि मनामध्ये सदैव प्रेम ठेवा, राग नाही. कारण फुले ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे उमलतात, त्यांच्या गडगडाटामुळे नाही. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि संघर्ष व कष्टाचा आवाज नसतो, पण परिणामाची चुकाही नक्कीच चकाकी काही औरच असते आणि ती चकाकी आपण नक्कीच अनुभवली पाहिजे. आणि पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र नसते. आणि जीवन एका पेनासारखं असतं. शाही संपण्यापूर्वी आपली गोष्ट आपण लिहून घेतली पाहिजे आणि त्यानुसार जीवन आपण चांगल्या रीतीने आपल्या मनानं जगून घेतलं पाहिजे. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. तो दृष्टिकोन मात्र चुकीचा नसायला हवा आणि चांगलाच असायला हवा. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नाही, ते नंतर आपल्याला कळत असतं. म्हणून छोट्याशा आयुष्यात कधी कधी मोठे निर्णय घ्यावे लागतात, जे आयुष्याची दिशा बदलतात आणि तेच आयुष्य आपले बदलत असतात. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. आपलं यश हे नक्कीच आपल्याला मिळणार आहे. ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्नही इमानदारीने केले पाहिजे. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही गोष्ट सुंदर फुलांकडून आपण शिकावी आणि आपण त्या फुलांप्रमाणे जगत राहायचंय. म्हणून मुलांना सांगण्यापेक्षा कसं जगावं हे नक्कीच आपण स्वतः जगलं पाहिजे. त्यांना त्यातून भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळतात आणि तेच त्याप्रमाणे आयुष्य जगत असतात. म्हणून मुलांना सांगण्यापेक्षा आपण ते नक्कीच स्वीकारलं तर तेही आपलं बघून ते स्वीकारत असतात. म्हणून आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे. आणि आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या 2 पाऊल पुढे असू. आणि अनेक वेळा चांगले क्षण आणि आशीर्वाद कठोर प्रसंगाच्या वेशभूषेतून येतात. म्हणून यश हे ट्रेन सारखे आहे. त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता, नशीब यांसारख्या डब्याची गरज मात्र लागते. आणि एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश असते. म्हणून तुम्ही भरपूर लोकांना एकत्र घेऊन जर तुम्ही काम केलं तर यशाजवळ पोहोचण्याचा मार्ग हा तुमचा अजून जलद होऊन जातो. आणि मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं आणि तेच आव्हान आपण पूर्ण केलं पाहिजे. लढाई जिंकल्यानंतर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्वाचे असतात आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही असतात. म्हणून नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. आणि जिंकण्याची मानसिकता आपल्याला जीवनामध्ये भरपूर मोठ्या विजय मिळवून देत असते. म्हणून तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झालात तरी तुम्ही इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असेल आणि त्या उंचीवर तुम्ही असाल. म्हणून स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमी तुमच्याकडे असते. त्याचा वापर करा आणि तो वापर करून तुम्ही चांगल्या मार्गाने चला. म्हणून प्रत्यक्षात येणं किती अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास तुम्ही कधी सोडू नका आणि स्वप्न जगत असताना चांगल्या रीतीने तुम्ही जगत राहा. म्हणून वास्तव स्वीकारणे ज्याला जमते ना तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी मात्र होत असतो. आणि संकल्पवान, ध्येयावर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली तरी ती इतिहास बदलू शकतात आणि इतिहासामध्ये भरपूर काही प्रगती करू शकतात. म्हणून खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे आणि अधिक धार चढवली की त्याला अधिक यश येण्यासाठी नक्कीच प्रयत्न मिळत असतात.
आणि तुमचे आदर्श तुमचे स्पर्धक होईपर्यंत परिश्रम मात्र करा. आणि ते परिश्रम करत असताना तुम्ही कोणाकडेही बघू नका आणि कोण काय म्हणतंय कसं म्हणतंय याकडे लक्ष देऊ नका. त्याकडे लक्ष दिलं तर मग तुम्ही मागे राहून जाल आणि तुम्हाला यशाचा मार्ग हा मिळू शकणार नाही. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अयशस्वी होत नाही, ते यशस्वी होतात. आणि तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा करून टाकतो. आणि तो मार्ग सोपा करण्यासाठी फक्त तो निर्णय तुम्हाला मनापासून घ्यावा लागेल. आणि मनापासून जर तुम्ही निर्णय घेतला तर तुम्ही चांगल्या रीतीने जीवन नक्कीच जगू शकाल. म्हणून मित्रांनो, तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी फक्त तुम्हाला चांगला निर्णय घ्यायचा आहे. आणि चांगला निर्णय घेताना तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट करायची की तुम्ही कोणत्याही मार्गावर चालत असाल किंवा कोणत्याही चुकीच्या मार्गावर तुम्ही गेला असाल तर ते सोडून फक्त तुम्हाला चांगला मार्ग हा अवलंबायचा आहे. आणि त्या चांगल्या मार्गावर चालत असताना तुम्हाला स्वामींची सेवा नक्कीच करायची आहे. आणि स्वामींवर विश्वासही तेवढ्या मनापासून फक्त ठेवायचा आहे. कारण जो व्यक्ती स्वामींवर विश्वास ठेवतो त्याला जीवनातील प्रत्येक गोष्टींमध्ये यश प्राप्त होत असते. म्हणून पैसा वा संपत्ती ही तुमच्या नोकरीवर किंवा कामाच्या जादा तासांवर अवलंबून आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा समज चुकीचा आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या समजुतीतच अडकलेले आहात आणि हे जग कारण आणि परिणामांचं आहे. तुम्हाला जर पैशाबद्दल काळजी वाटत असेल, चीड येत असेल तर अशा अभाव असलेल्या दरिद्री मनस्थितीतून पैशांची फक्त अधिक उणीवच निर्माण होईल. तुमचा मानसिक दृष्टिकोन हे कारण असतं आणि कमी पैसा हा त्याचा परिणाम असतो. म्हणून अनेकांच्या आयुष्यात आर्थिक चणचण असण्याचं एक भावनिक कारण आहे. अनेकांना ही गोष्ट कळायला वेळ लागते. ही भावना म्हणजे मत्सर आहे. उदाहरणार्थ, तुमच्याकडे बँकेत जमा करण्यासाठी तूटपुंजी रक्कमच असताना तुमच्या स्पर्धकांना बँकेमध्ये मोठी रक्कम जमा केलेली तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्याचा मत्सर वाटतो का? या भावनेवरून विजय मिळवण्यासाठी स्वतःशी असं म्हणा की ही किती छान गोष्ट आहे ना, त्याची भरभराट बघून मला खूप आनंद होत आहे, त्याला आणखी यश संपत्ती मिळावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला माहिती आहे का? अशा रीतीने तुम्ही अंतर्मनावर खरोखरच संपत्तीच्या कल्पनेचा प्रभाव टाकत असता. आणि हेवा मत्सर अशा विचारांना खतपाणी घालणं खूप नुकसानदायक असतं. कारण त्यामुळे तुम्ही खूपच नकारात्मक स्थितीमध्ये जाता आणि असं करण्यामुळे संपत्ती तुमच्याकडे येण्याऐवजी तुमच्यापासून दूर जाते. आणि दुसऱ्याची गणगंज संपत्ती बघून वा त्याची भरभराट होताना बघून जर तुम्हाला खरोखरच खूप त्रास होत असेल तर मात्र तुम्ही नक्कीच ताबडतोब ते व्यक्तीला अनेक मार्गानं समृद्धी मिळव अशी सदिच्छा व्यक्त करा. यातून तुमच्या मनातले नकारात्मक विचार निष्फळ ठरतील आणि तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाच्या नियमानुसार मग संपत्तीचा मोठा प्रवाह तुमच्याकडे वळवण्याचंही ते कारण ठरेल. म्हणून कसा बसा हातातोंडाचा मेळ बसवत असलेले लोकही तुम्हाला कदाचित माहिती असतील. ते मोठ्या आर्थिक चणचणीला तोंड देत असतात आणि त्यांचं बोलणं तुम्ही ऐकलं आहे का? अनेकांना त्यांच्या बोलण्यातून त्यांची मनोवृत्ती दिसून येते. म्हणून आयुष्यात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींना हे लोक सतत नावं ठेवत असतात आणि त्यांच्या नावानं खडे फोडत असतात. अरे, तो ना अगदी चैनी माणूस आहे, तो निर्दयी आहे, तो एकदम लुच्चा कपटी आहे आणि असं काहीतरी म्हणत असतात. आणि त्यांना जी गोष्ट हवी असते त्याच गोष्टीचा सतत धिक्कार करत राहिल्यामुळे त्यांची गरज कधीच पूर्ण होत नाही. आणि आपल्या सहकाऱ्यांच्या प्रगती आणि भरभराटीबद्दल मत्सर वाटत असल्यामुळेच ते त्यांच्या यशस्वी सहकाऱ्यांना नावं ठेवत असतात आणि आपल्यापेक्षा जास्त पैसे असलेल्या व्यक्तींना नक्कीच ते मागं खेचत असतात. म्हणून असं आपण कधीच करायचं नाही आणि असा मत्सर आपण कधीच ठेवायचा नाही. फक्त आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टी ठेवायच्या आणि त्यांचा धिक्कार करणं हा तुमच्यापासून संपत्ती दूर उडून निघून जाण्याचा सर्वात वेगवान मार्ग आहे. म्हणून कोणाचाही धिक्कार करू नये आणि कोणाची अवहेलना करू नये. तुम्हाला कधीच संधी मिळाली नाही असं तुम्ही कधी म्हणता का? म्हणून तुम्हाला आर्थिक मदत केली नाही म्हणून तुम्ही तुमचे नातेवाईक, आईवडील यांना दोष देता का? तसं करत असाल तर ते तत्काळ थांबवा. तुमच्या स्वतःच्या मनाचा योग्य उपयोग हे संपत्तीपर्यंत पोहोचण्याचं साधन आहे हे लक्षात ठेवा. आणि तुमचा मानसिक दृष्टिकोन जर ग्रहणशील असेल तर तुमच्या मनातल्या अपरिमित कल्पना तुमच्या माध्यमातून प्रगट होऊ शकतात. आणि एकदा माणूस लबाडी अप्रामाणिकपणे पैसा मिळवतो असा जर तुमचा दावा असेल आणि त्या व्यक्तीला तुम्ही दोष देत असाल तर त्या व्यक्तीची काळजी करणं थांबवा. मनाच्या नियमाचा तो माणूस नकारात्मक पद्धतीने वापर करत आहे हे तुम्हाला माहिती आहे, करू देत, पण मनाचा नियम त्याला बघून घेईल. वर उल्लेख केलेल्या कारणांवरून तुम्ही त्याला दोष देणार नाही याची दक्षता घ्या. आणि आर्थिक चणचणीच्या परिस्थितीचा जर तुम्ही अनुभव घेत असाल तर तुमच्या स्वतःच्या मनातच तो अडथळा निर्माण झाला आहे आणि तो मानसिक अडथळा तुम्ही आता नष्ट करू शकता. प्रत्येकाबरोबर मानसिक पातळीवर चांगला भाव ठेवा. रात्री झोपायला जाताना इथं उल्लेख केलेला यातील अनेक तंत्रांचा अवलंब करा.
संपत्ती या शब्दाचा शांतपणे, सहजपणे आणि मनापासून पुनरुच्चार करा. अंगाई गीताप्रमाणे पुन्हा पुन्हा म्हणा. संपत्ती या शब्दाची अंगाई करूनच स्वतःला झोपवा आणि तुम्ही थक्क होऊन जाल असे परिणाम समोर दिसतील आणि संपूर्ण समृद्धीच्या मुबलकतेचा लोट तुमच्याकडे वाहत येईलच. म्हणून अंतर्मनाच्या चमत्काराचे हे आणखी एक उदाहरण आहे आणि ते तुम्ही समजून घ्या. अंतर्मन आणि वैवाहिक समस्या असतात, म्हणून तुम्ही त्या गोष्टी कधीच मनामध्ये आणल्या नाही पाहिजे. आणि चुकीच्या गोष्टी जर तुम्ही मनामध्ये आणत असाल तर तुमच्यासोबत तशाच चुकीच्या गोष्टी या घडत असतात. म्हणून अंतर्मन आणि मार्गदर्शन तुम्ही चांगल्या प्रकारे करायचंय. अलीकडेच महाविद्यालयीन वर्गामध्ये अंतर्मनाचं काम कसं चालतं हे स्पष्ट करत असताना उपस्थित एका विद्यार्थ्याने त्यांच्या समस्येचं उत्तर त्याला दाढी करत असताना मिळालेल्या सांगितलं. याचं कारण हे की ते दाढी करत असताना तो शांत निवांत होता, त्यामुळे अंतर्मनाची विद्वत्ता अंतर्मनाला सामोरे आलं. हा मनुष्य गेले अनेक दिवस समस्येवर खूप तीव्रतेने जागृतपणे उपाय शोधत होता आणि पुढे दिलेल्या सूचनांचा अवलंब करून तो त्याला परिणाम साध्य करायला नक्कीच आला. म्हणून रात्री झोपायला जाताना तो असं म्हणायचा की मी आता माझी ही विनंती माझ्या अंतर्मनाकडे नेत आहे. माझ्या अंतर्मनाकडे याचं उत्तर आहे आणि हे मला ठाऊक आहे आणि मला ते मिळालंच. आणि पहिल्या प्रकरणात मी तुम्हाला सांगितलं की झोपायच्या आधी जर तुम्ही सकाळी 6ला उठण्याचा विचार करत असाल तर अंतर्मन तुम्हाला सकाळी बरोबर 6 वाजता उठवतं. आणि त्याचप्रमाणे अंतर्मनाने या माणसाची गोष्ट सुद्धा विचारात घेतली आणि अत्युत्तम विद्वत्ता अंतर्मनाकडे असल्यामुळे तार्किक पद्धतीनं परिपूर्ण उत्तर शोधलं आणि त्याला दिलं. म्हणून तुम्हाला बऱ्याचदा असं आढळलं असेल की झोपेतून उठल्या उठल्या लगेच तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल आणि याचं कारण तुम्ही त्या वेळेला अर्धवट झोपेत अर्धवट जागे अशा अवस्थेत असता आणि त्याच वेळी अंतर्मनाची विद्वत्ता दृष्टमान होत असते. म्हणून समस्येनं जेव्हा तुम्हाला घेरलेलं असतं तेव्हा तुम्ही काय करता असे अनेक जण चिंतेत पडतात आणि त्या समस्येनं त्यांना खाऊन टाकलेलं असतं. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडते आणि याचं कारण आपण अंतर्मनावर जी गोष्ट बिंबवतो ती नेहमीच अनेक पटींनी वाढून आपल्याकडे येते. आणि अंतर्मनाच्या वैश्विक बँकेत तुम्ही सतत काहीतरी जमा करत असता आणि शांती, एकोपा, सुसंवाद, विश्वास आणि सदिच्छा याचं बीज जमा करत असाल आणि याची दक्षता तुम्ही घेतलीच पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी अंतर्मन हजारो पटींनी वाढवणार असतं. मग समृद्धी आणि चांगलं नशीब हा तुमचा लाभ ठरतो. आणि दिवसभरातल्या समस्यांचा त्रस्त वातावरणाचा सामना तुम्ही कसा करता आणि तुम्ही जर राग, त्यागा, कटुता, टीका आणि संताप यांच्यासह तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केलीत तर तुम्ही याच गोष्टी अंतर्मनाच्या बँकेत जमा करता. मग जेव्हा तुम्हाला ताकद, आत्मविश्वास यांची जरुरी असते तेव्हा तुम्ही या गोष्टी बाहेर काढू शकत नाही, कारण तुम्ही या गोष्टी तुमच्या बँकेत जमा केलेल्या नसतात. म्हणून त्यामुळे आता आनंद, प्रेम, शांती, विनोद, स्वभाव या गोष्टी आपल्या अंतर्मनाच्या बँकेत जमा करायला सुरुवात करा. आणि या गोष्टींमुळे तुमच्या मनाला व्यस्त केलं तर अंतर्मनाची बँक तुम्हाला चक्रवाढ व्याजाप्रमाणे या गोष्टी वाढवून देईल आणि तुम्ही स्वप्नातलाही कल्पना केली नसेल एवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला गोष्टी परत मिळतील. म्हणून एखादा निर्णय घेणं अवघड आहे वा तुमच्या समस्येला उत्तर मिळणं कठीण वाटते अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा पुन्हा एकदा त्या गोष्टींबद्दल रचनात्मक पद्धतीनं विचार करायला सुरुवात करा. आणि तुम्ही जर घाबरलात वा चिंता करायला लागलात तर तुम्ही खरा विचार करत नसता. आणि जो खरा आहे, न्याय आहे, प्रामाणिक आणि चांगला आहे त्या गोष्टीचं चिंतन करणं हे खऱ्या विचारात बसतं. आणि खरा विचार हा भीतीपासून मुक्त असतो. आणि तुम्ही जर मनात चुकीची संकल्पना बाळगलीत किंवा काही गोष्टींबाबत चुकीचा दृष्टिकोन अंगीकारलात तर तुम्हाला भीती वाटते आणि या बाह्य गोष्टी, परिस्थिती आणि घटनास तुमच्यावर नियंत्रण राखतील असं बहुधा तुम्हाला वाटायला लागतं आणि मग त्याचं भीतीचं प्रयोजन ठरतात. आणि लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात आणि परिस्थितीत यांच्यावर तुमची सत्ता असली पाहिजे. तुम्ही अवलंब करू शकाल असं सोपं तंत्र इथं देत आहात. मन शांत करा आणि शरीर हलकं निवांत करा आणि शरीराच्या तुमच्या आज्ञेचं पालन करायला लावा. आणि शरीराला स्वतंत्रपणे स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्याची कुवत नसते आणि तुमच्या समजुती आणि मतं नोंदवून ठेवणारी ती भावनिक शक्ती असते. तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. तुमच्या समस्येवरील उत्तरावरच तुमचे विचार केंद्रित करा आणि तुमच्या जागृत मनाच्या साहाय्याने हे प्रश्न सोडवा. मग बरोबर परिपूर्ण उत्तर मिळाल्यामुळे तुम्ही किती आनंदी झाला आहात याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि तुमचं मन जर इकडे तिकडे होत असेल तर शांतपणे त्याला ताळ्यावर आणा आणि अशा अर्धनिद्रेच्या झोपालेल्या अवस्थेत शांतपणे आणि सकारात्मक पद्धतीने असं म्हणा की आता हे उत्तर माझं आहे. माझ्या अंतर्मनाला याचं उत्तर माहिती असल्याचं मला ठाऊक आहे. म्हणून तुम्हाला उत्तर मिळालेल्याच्या आविर्भावात राहा आणि तुम्हाला परिपूर्ण उत्तर मिळालं की कसं वाटेल हे प्रत्यक्ष अनुभवा आणि ते तुम्ही अनुभवलंच पाहिजे. तसेच तुमच्याकडे ऊर्जा ही निर्माण होत असते. म्हणून शांतपणे तुमच्या मनाला व भावनेमध्ये राहू द्या आणि मग
शांतपणे झोपी जा आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला कदाचित लवकर झोप लागेल, पण तुम्ही उत्तर शोधत होतात आणि त्यामुळे तुमचा वेळ वाया गेलेला नाही. आणि जागे झाल्यानंतर जर तुम्हाला उत्तर मिळालं नाही तर दुसरं काहीतरी करण्यात स्वतःला गुंतवा. आणि कदाचित जेव्हा तुम्ही एखादी कोणतीतरी दुसरीच गोष्ट करण्यात गुंतलेला असाल तेव्हा अचानकपणे टोस्टरमधून तयार टोस्ट बाहेर यावा असं तुमचं उत्तर अचानकपणे तुमच्या समोर येईल. म्हणून गोष्टी अजूनच बिघडत चालल्या आहेत आणि मला कधीच या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. हे सगळं काहीच्या काही सुरू आहे. मला यातनं बाहेर पडायचा काहीच मार्ग दिसत नाही. म्हणून अशा पद्धतीनं तुमच्या समस्येचा विचार कधीच करू नका. तुम्ही नियमांचं चक्र उलट फिरून केलेल्या चांगल्या कामांवर बोळा फिरवत आहात आणि उत्तराचा विचार करताना तुम्ही अंतर्मनाच्या विद्वत्तेला कार्यान्वित करत आहात. आणि अंतर्मनाला सगळं माहिती असतं, सगळं दिसत असतं. यशपूर्तीची पूर्ण माहितीच अंतर्मनाला असते. म्हणून अंतर्मनाकडे गोष्टींच्या निर्माणाची शक्ती असते. जागरूक मनाकडून मिळालेल्या आज्ञाचं पालन सुद्धा अंतर्मन करत असतं. हे साधं सुद्धा सत्य नेहमी लक्षात ठेवा की जागरूक मनाकडे पर्याय निवडण्याचं सामर्थ्य असतं. अंतर्मन त्याला जे करायला सांगितलं जातं ते करतं आणि अंतर्मन तुमच्या समजुती आणि विश्वासाचा स्वीकार करतं आणि प्रत्यक्ष अनुभवात आणतं. ती एक अमर्यादित सर्जनशील शक्ती असते. आणि काही काळापूर्वी नक्कीच डॉक्टर बीटन यांनी स्वतःची मधुमेहाची समस्या कशी सोडवली याचं वर्णन असलेल्या मासिकाची प्रत मला मिळाली असं लेखक म्हणतात. आणि त्यांनी या रोगाचा संपूर्ण अभ्यास केला आणि ते एके दिवशी सकाळी त्यांना लवकरच जाग आली आणि त्यांना उत्तर मिळालं होतं की कुत्र्यांच्या स्वादुपिंडाच्या नलिकेतून बाहेर पडणारा पदार्थ काढायला हवा असं ते उत्तर होतं. आणि लाखो लोकांचे प्राण वाचवण्याला इन्सुलेशनच्या जन्माचं ते मूळ आहे. आणि तुम्हाला नेहमीच एका रात्री उत्तर मिळेल असं समजून चालू नका. कदाचित अनेक आठवडे व महिने तुम्हाला उत्तर सापडणार नाही. त्यानं खचून जाऊ नका. जणू काही तुम्ही याआधी असं केलंच नव्हतं. अशा प्रकारे दररोज रात्री झोपण्याच्या आधी तुमच्या अंतर्मनाला चालना देत राहा. कदाचित तुम्ही त्या गोष्टींकडे खूप मोठी समस्या अशा पद्धतीने बघत असल्यामुळे सुद्धा तुम्हाला उत्तर मिळायला वेळ लागत असेल. कदाचित याचं उत्तर मिळायला वेळच लागेल अशी तुमची समजूत असू शकते. पण अंतर्मन हे चिरंतर आणि जागेचं भान नसलेलं असं असतं. आणि तुम्हाला आता उत्तर मिळालं आहे आणि तुमच्या समस्येचा उपाय तुमच्याकडे आहे असा विश्वास मनात ठेवत झोपायला जा. मला पुढे जाऊन भविष्यात याचं उत्तर मिळेल आणि असा विचार करू नका. मिळणाऱ्या उत्तरावर अतूट विश्वास ठेवा. तुमच्याकडे उत्तर व उपाय आहेच. ही गोष्ट हे पुस्तक नक्कीच वाचत असताना आपण नक्कीच ते डोक्यात ठेवलं पाहिजे आणि डोक्याच्या पुस्तकात ते घातलं पाहिजे. म्हणून अंतर्मनाकडून उत्तर मिळवण्यासाठी प्राचीन काळापासून वापरण्यात येणारं अगदी सोपं तंत्र इथं देत आहे. तुम्हाला ते हवं आहे म्हणजे उत्तर, चांगला उपाय व योग्य निर्णय आता शांतपणे तुम्ही विचार करा. झोपायला जाण्याआधी वेळ ही तुमच्या विनंतीला अंतर्मनाकडे पोहोचण्याची सर्वोत्तम वेळ आहे. आणि शरीर निवांत हलकं करा. तुमच्या मनाची चक्रही शांत करा. स्वतःला झोपेची सूचना द्या. तुम्हाला झोप यायला सुरुवात होईल असं तरी तुम्ही तेव्हा सुद्धा जागरूक असाल आणि तुम्हाला विचारांचा दिशा देण्यास सक्षम असाल. म्हणून उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या घरात रडण्याच्या बाळाचा आवाज तुम्ही ऐकू शकता किंवा मग घराबाहेर चालत जाणाऱ्या माणसांची चाहूल तुम्हाला लागू शकते. जाग आणि झोप यामधल्या अर्धवट झोपेच्या अवस्थेत तुम्ही असता आणि म्हणून अशा अर्धवट झोपेच्या अवस्थेत तुम्ही स्वतःच्या अंतर्मनापर्यंत स्वतःची विनंती पोहोचू शकता आणि त्याला आपली समस्या सांगू शकता. वर सांगितलेल्या कृतीनुसार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची क्रिया सर्वात चांगल्या पद्धतीने होते आणि कोणत्याही विरुद्ध गोष्टींचा अनुमान तुम्ही काढत नाही आणि इच्छाशक्तींचा वापर तुम्ही करत नाही. तुम्ही शेवटच्या उत्तराची आणि मुक्त अवस्थेची कल्पना करता. हे सगळं अगदी साधेपणानं आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता करा. साधा सोपा निरागस चमत्कार घडू शकणारा विश्वास बाळगा आणि कोणत्याही समस्येशिवाय असलेल्या तुमचं चित्र रंगवा आणि या प्रक्रियेतील अडचणींच्या सगळ्या लाल किंवा नक्कीच त्या फिती कापून टाका. साधा सोपा मार्ग हा सर्वोत्तम असतो. हे एक उदाहरण दिलं आहे. मी खूप मौल्यवान अंगठी हरवली. वंश परंपरागत मिळालेली ती अंगठी होती. मी सगळीकडे शोधाशोध केली पण मला कुठंच ती अंगठी मिळाली नाही आणि मी जे शिकवतो त्याचाच वापर करायचं मी ठरवलं. आणि रात्रीच्या वेळी इतर कोणाशी जसं बोलेन तसंच साध्या पद्धतीनं मी अंतर्मनाशी बोललो आणि गाढ झोपण्यासाठी. आणि मी त्या सांगितलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असतात. अंगठी कुठं आहे तुम्हाला माहिती आहे आणि आता ती कुठं आहे तू मला सांगणार आहेस. सकाळी मला अचानक जाग आली तेव्हा रॉबर्टला विचार असे शब्द माझ्या कानात घुमू होते. म्हणून मी तेव्हा रॉबर्टला विचारतो त्याच्याजवळ ती अंगठी नक्कीच होती आणि त्याला ती सापडली होती. आणि नक्कीच लक्षात ठेवा आपल्याला त्या गोष्टीचं उत्तर हे मिळालेलं आहे. यातून तुम्हाला हे समजत असेल की आपल्याला प्रत्येक गोष्टीचं हे उत्तर यातून मिळालेलं असतं आणि अंतर्मनाचं हे कामच आहे की प्रत्येक गोष्टीचं उत्तर तो आपल्याजवळ नक्कीच आणत असतो आणि ते अंतर्मन आपल्याला देत असतं. म्हणून त्या अंतर्मनाकडून आपण जी काही गोष्ट मागू
ते आपल्याला मिळणारच आहे यावर फक्त आपला दृढ विश्वास असायला हवा. आणि तो विश्वासच आपल्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी नक्कीच मदत करत असतो. आणि ती गोष्ट आपल्यापर्यंत नक्कीच येत सुद्धा असते. म्हणून फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. आणि त्या गोष्टी स्वीकारत असताना तुम्हाला त्या गोष्टींना भरपूर काही चांगल्या रीतीने अनुभवायचा आहे. आणि तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा करून टाकतो. म्हणून आयुष्यात पडझड तर चालू राहते, पण आपण धडपड का सोडायची असते? ती धडपड कधीच सोडायची नाही. तुमचे अपयश एक वेळ स्वीकारले जाऊ शकते, परंतु तुम्ही प्रयत्नच केला नसेल तर ते अमान्य आहे हे मात्र निश्चित. आणि केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही. ते पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला हवे. आणि ते धोरण आपण नक्कीच आखू तेव्हा आपल्याला सर्वात चांगल्या गोष्टी ह्या मिळत जातील आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी ह्या घडत जातील. म्हणून जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल तर इतर कोणीही करत नाही इतकी मेहनत तुम्हाला करावी लागेल. आणि त्या मेहनतीसाठी रात्रंदिवस तुम्हाला जागा राहायला लागेल. रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या, सकाळचा सूर्य प्रकाश घेऊन येतो आणि तो प्रकाश घेणारच आहे. एवढं फक्त तुम्ही ज्ञानात आणि मनात ठेवलं पाहिजे. एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच, पण यशाचा इतिहासही घडवाल हे मात्र निश्चित. म्हणून सोन्याची पारख सोने कापून घासून किंवा तपावून होते, तसेच माणसाची पारख गुणाने, त्यागाने आणि चारित्र्याने होत असते. आणि ते चारित्र्य आपलं स्वच्छ असलं पाहिजे. म्हणून तुमचा मार्ग वेगळा आहे याचा अर्थ तुम्ही नक्की सर्वांपेक्षा पुढे जाणार आहात आणि तुम्हाला भरपूर काही नव्या गोष्टी शिकायला मिळणार आहे असा पण असतो. म्हणून तुम्ही फक्त चांगल्या रीतीने आपल्या पद्धतीने स्वतःच्या मनानुसार चांगल्या मार्गावर चालले पाहिजे. आणि शेवटी तुम्हाला कळेल की हा मार्ग चांगलाच होता आणि या मार्गाने मी चांगल्या मार्गाला लागले सुद्धा. म्हणून कोणतेही यश हे सहजासहजी मिळत नाही. आयुष्यातल्या अनेक आनंदाकडे पाठ फिरवून वर्षानुवर्षे साधना आपल्याला करावी लागत असते. आणि खांद्यांना आव्हाने पेलण्याची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष करू लागतात आणि आपली पावले ती संघर्ष करण्यासाठी तयार सुद्धा होत असतात. म्हणून एकतरी स्वप्न असे बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहील. आणि ती प्रेरणा तुम्ही आयुष्यात नक्कीच चांगल्या रीतीने घडवू शकाल. म्हणून आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात तर ते शिकवत असतात आणि ते आपल्याला भरपूर काही शिकवून जात असतात. म्हणून यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल आणि त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर तुम्ही महान बनून जाल. आणि ते महान बनण्यासाठी तुम्हाला फक्त चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या असतात आणि चांगल्या लोकांच्या सानिध्यात तुम्हाला राहायला लागत असतं. बस एवढ्याच गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला चांगले रिझल्ट त्यातून मिळत असतात आणि चांगल्या गोष्टी तुम्ही त्यातून घडून आणू शकतात. म्हणून कोणतेही स्वप्न हे नवसाने पूर्ण होत नसतं. त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर हा उचलावा लागत असतो. तो डोंगर उचलला तरच आपल्याला ती मेहनत फळाला येत असते आणि ते आपल्याला मिळत असते. म्हणून या जगामध्ये बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत. तुम्ही कृती करणारे व्हा आणि कृती करणारे झाले तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. म्हणून संकट आल्यावर लपून काही होत नाही. त्यांना ठामपणे जो तोंड देतो तो खरा बाजीगर असतो आणि तोच खरं आयुष्य जगतही असतो. म्हणून तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य तुम्ही चांगल्या रीतीने जगायला घ्या. म्हणून स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवतात ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी होत नाही आणि कधीही कोणाचा तिरस्कार करत नाही. म्हणून तुमच्या हसणाऱ्या ओठांना तुमच्या कार्याची स्तुती करायला मजबूर करा हे मात्र निश्चित. आणि विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा. विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर माणूस पोहोचत असतो आणि प्रगती त्या माणसाला नक्कीच लवकर मिळत असते. म्हणून अपयशामुळे नाही तर स्वतःच्या अविश्वासामुळे स्वप्न आपली अपुरी राहत असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आतोनात दिवस रात्र प्रयत्न करत असतो. पण ते प्रयत्न करण्यासाठी स्वामींची आपल्याला नक्कीच सवय झाली पाहिजे आणि स्वामींचा आधारही आपल्याला वाटला पाहिजे. कारण स्वामींचा जेवढा तुम्ही आधार घ्याल तेवढ्या त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या रीतीने घडत जातील आणि चांगल्या रीतीने होत जातील. म्हणून स्वामींची सेवा कधी करायला विसरू नका. आणि स्वामींचा शोध घ्याल तर तुम्हाला नक्कीच सुखाचाही शोध लागेल आणि सुखाचा शोध लागला की तुम्ही सुखाच्या मार्गाने नक्कीच पुढे जात राहाल. म्हणून सुखी आयुष्याचा पाया आहे. सुखी आयुष्याचा पाया करण्यासाठी खरं तर आपल्याकडे प्रत्येकाला वाटत असतं की आपलं आयुष्य दीर्घ असावं, सुखाचं असावं, समृद्ध असावं आणि धनसंपन्न असावं. असं वाटणं हा मनुष्याचा स्वधर्म आहे आणि स्वभाव धर्म आहे. पण पुरुष असो की स्त्री, सुखी, समृद्ध आणि संपन्न अशा दीर्घ आयुष्याची आकांक्षा सगळ्यांची सारखीच असते. एवढेच नव्हे तर मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातल्या माणसांच्या या साऱ्या आकांक्षा जशा उत्तम आयुष्य मिळवण्याच्या असतात तशाच मुळात समृद्ध आणि संपन्न असलेल्या माणसालाही ते टिकून राहण्याची इच्छा असते. म्हणून मोकळ्या जागेत आपला बंगला असावा. बंगल्यात सर्व अद्ययावत सुविधा आणि सोयी असाव्यात. नोकर चाकर असावेत. बंगल्यासमोर उंची कार असावी. बँकेत चिक्कार बॅलन्स असावा. घरात सोनं नाणं असावं. रोज उंची नक्कीच पेहराव असावा आणि साहित्य आणि संस्कृतीचा आनंद घेता यावा.
भरपूर पर्यटन करता यावं आणि देशादेशांच्या भराऱ्या माराव्यात आणि तब्येत ठणठणीत असावी, समाजात प्रतिष्ठा असावी, या आणि अशा अनेक सुखाच्या कल्पना आपण सर्वच उराशी बाळगतो. आणि काही लोकांना हे सारं साध्य होतं, त्यांना आपण यशस्वी लोक म्हणतो. तर काही लोक ही सारी सुख आपल्याला मिळावीत म्हणून आयुष्यभर दिवा स्वप्न पाहत राहतात आणि सामान्य आणि अतिसामान्य आयुष्य जगत असताना एक दिवस निरोप घेतात. म्हणून नक्कीच तुम्ही या वैश्विक सत्याचा अनेक लोकांनी शास्त्रसुद्धा अभ्यास केलाय. म्हणून वैज्ञानिकांनी लोकांच्या मानसिक जडणघडणीचा अभ्यास केला, तर समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक घटकांचे प्रभाव अभ्यासले आणि अर्थतज्ञांनी भोवतालच्या आर्थिक घटनांचा अभ्यास केला, तर मानववंश शास्त्रज्ञांनी आनुवंशिकतेचा. मग अशा सर्व प्रकारच्या संशोधकांनी काही निष्कर्ष काढले. वर उल्लेखलेली सारी सुख मिळवण्याची असतील तर नेमकं काय करायला हवं याचे ठोठाणले मांडले. या सर्वांच्या मते सुख प्राप्तीची सुरुवात होते ती ध्येयापासून. म्हणून पडण्याची तयारी ठेवून स्वप्न साकारण्यासाठी तयारी ठेवतात, तेच ध्येय गाठू शकतात. ध्येय म्हणजे काय, म्हणजे ध्येय तुम्ही कसे गाठले पाहिजे. तुम्ही ध्येय म्हणजे काय हे समजून घेण्यापूर्वी प्रथम आपण आपल्या मनातले गैरसमज काढून टाकूयात. आणि सुख समृद्ध दीर्घ आयुष्य मिळावं अशी इच्छा असणं म्हणजे नक्कीच ती इच्छा आपल्याला असायला हवं आणि ते ध्येय आपल्याला असायला हवं आणि ती इच्छा आपण प्रकट करायला हवी, म्हणजे ते आपलं ध्येय आहे. म्हणून इच्छा ही केवळ व्यक्त आणि अव्यक्त गोष्ट आहे आणि केवळ इच्छा असल्याने काहीच मिळत नसतं. म्हणजेच काही मिळवायचं असेल तर इच्छेला प्रयत्नांची जोड ही द्यावी लागते. आणि मला अंतराळात भरारी घ्यावायची वाटते आणि मारावीशी वाटते. मला ताजमहल सारखी जगप्रसिद्ध वस्तू उभारावी असं वाटतं आणि ती जगातला सर्वात श्रीमंत माणूस व्हावं असं मला वाटतं. मला एव्हरेस्ट शिखरावर जावेसं वाटतं. स्वतःचं विमान विकत घ्यावं असं मला वाटतं. माझं वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ऑफिस असावं आणि माझ्या हाताखाली हजारो माणसं काम करत असतील असं वाटावं आणि जगाच्या कानाकोपऱ्यात फिरून पर्यटनाचा आनंद लुटता यावा असं मला वाटतं. या सगळ्या इच्छा प्रयत्नांची जोड देऊन ध्येयामध्ये बदलता येतात. किंवा जगात कोणालाही कोठी एकमेकांशी बोलता आलं पाहिजे आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातला माणूस दुसऱ्या माणसाला पडद्यावर पाहता आला पाहिजे आणि जगातील सगळी माहिती एका क्लिकवर पडद्यावर दिसली पाहिजे आणि वायुवेगानं विमानातून जगाच्या कोणत्याही स्थळी पोहोचता आलं पाहिजे आणि संपूर्ण जगाचा नकाशा बारकाव्यासह कोणत्याही क्षणार्धात पाहता आला पाहिजे आणि जगातलं कोणतंही पुस्तक तत्क्षणी प्राप्त करून घेता आलं पाहिजे. अशा इच्छांना वास्तवात आणण्यासाठी अथक प्रयत्न केलेले अनेक उद्योजक आपण ठाऊक असतील, पण त्यांनी त्यांच्या इच्छांना प्रयत्नांची जोड दिली नसती तर सामान्य माणसासारखे ते दिवा स्वप्न पाहत राहिले असते. आणि संगणक वापरण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केलेला बिल गेट्स म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम ही अशक्य गोष्ट असल्याचं अनेक लोक मला सांगत होते आणि माझ्या इच्छेला लोक हसत होते. खरं तर मी काय म्हणतोय हे कित्येकांना समजत नव्हतं, पण मी ऑपरेटिंग सिस्टीम निर्माण करण्याचा ध्यास घेतला होता आणि प्रत्येक वेळी त्यामध्ये पराभव स्वीकारताना आपलं काय चुकलं याचा अभ्यास करून त्या चुका दुरुस्त करून मी पुन्हा नव्यानं कामाला लागत असे. आणि एक वेळ अशी आली की मी संगणकासाठी ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली. गेली 17 वर्ष बिल गेट्स हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे म्हणून त्या ऑपरेटिंग सिस्टीममुळे. म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर उंची वाढवण्याची स्वप्न नक्कीच तुम्ही बघा. आणि सुंदर हस्ताक्षराची जाण असलेल्या स्टीव्ह जॉब्सला संगणकाचा वापर करून विविध प्रकारच्या अक्षरांची निर्मिती करून वापर करावा अशी इच्छा होती आणि संगणकाचा वापर कलात्मकतेसाठी व्हावा, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनसाठी व्हावा, कलात्मकतेच्या प्रत्येक क्षेत्रात वापरता येईल असा संगणक आपण बनवावा अशी त्याची इच्छा होती. म्हणून तरुण वयात हलाखीच्या परिस्थितीवर जगण्याचा स्टीव्ह जॉब्स यांनी आलेल्या इच्छेला अविरत प्रज्ञांची जोड देता होता आणि आपल्याला जी इच्छा आहे ती वास्तवात आणण्यासाठी कोणत्याही संकटाचा सामना करायला आणि आलेला कोणताही अडथळा पार करायला तो तयार होता. आणि अखेर ॲपलचा जन्म झाला. म्हणून स्टीव्ह जॉब्स जगातल्या श्रीमंतीच्या यादीत जाऊन बसला. म्हणून आपण फक्त नक्कीच आपली ध्येय मोठी ठेवली पाहिजे. तुम्हाला पक्ष्यांसारखे पंख आहेत असं गृहीत धरल्याशिवाय स्वप्नातही उंच तुम्हाला उडता येणार नाही. आणि आनंद मिळवणे हे ध्येय नसते, तो उत्तम आयुष्याचा परिणाम असतो हे मात्र निश्चित. आणि तुम्हाला आनंद तसाच मिळत असतो. म्हणून ध्येय कसे असावे. आता काही लोक म्हणतात की प्रत्येकाचं एक ध्येय असतं. ते खरं नाही. प्रत्येकाची सुख समृद्ध आणि दीर्घ आयुष्याची मिळवण्याची इच्छा मात्र नक्कीच असते आणि ती प्रत्येकाची सुद्धा असते. म्हणून तशी इच्छा प्रत्येक मागत असतं. म्हणून इच्छा आणि ध्येय यातला फरक आपण मागच्या प्रकरणात पाहिला. एका कारखान्यातल्या अधिकाऱ्याचं प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षकानं सगळ्या पहिलाच प्रश्न विचारला, आपल्यापैकी किती जणांनी आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलं आहे. मग त्यातून तुम्हाला किती लोकांचं उत्तर आलं असेल असं वाटतं. मग ते गाठलं किंवा अद्याप मला माझं ध्येय गाठायचं आहे असं सांगणारे कोणी सापडत नाही. आपल्याला आयुष्यात काय साधायचंय हेच ठाऊक नसेल तर आपण नक्की भरकटणार जाणार आणि आपण आयुष्याच्या पतंगाला
ध्येयाचा दोरा नसेल तर तो इस्तिमत दिशाचाही भटकणार आणि हे अगदी साधं तत्व आहे. म्हणून आज आपण PWD मधल्या क्लार्कला, शाळेतल्या नक्की शिक्षकाला, कोपऱ्यावरच्या पानवाल्याला किंवा एखाद्या रिक्षा चालकाला विचारलं की तुझ्या आयुष्यात तू हे जर ध्येय ठरवलं होतंस का, तर यावर तो हमखास म्हणेल नाही. आणि या उलट चित्रपटात नाव मिळवलेल्या कलाकाराला हाच प्रश्न विचारला तर तो म्हणेल होय, पण त्यासाठी मला फार परिश्रम करावे लागले. आणि आपण चित्रपटात चमकावं ही इच्छा असणाऱ्या त्या कलाकारानं पुढे ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी फार परिश्रम केले असतात. आणि या विवेचनावरून आपल्याला ध्येय कसे गाठावे आणि हसावे या प्रश्नांची उत्तर शोधता येते. या संदर्भात जगभरात अनेक लोकांनी संशोधन केलं आहे आणि ठरवलेलं ध्येय गाठून यशस्वी झालेल्या लोकांबद्दल कित्येक पुस्तकं प्रकाशित सुद्धा झाली आहेत. एवढंच नव्हे तर यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या सवयी, त्यांची गुणवैशिष्ट्ये यावरही जगप्रसिद्ध पुस्तक निघाले आहेत आणि ते आपण वाचू शकतो आणि त्यातून ठरवूही शकतो. म्हणून तुमच्यातल्या चांदण्यांच्या चमकण्यासाठी आकाशाची गरज आहे. स्वप्नांची खोली गाठण्यासाठी निद्रेची आणि निष्ठेच्या समुद्राची खोली गाठायची गरज आहे. हे तुम्हाला गाठावेच लागणार आहे. म्हणून ध्येय फक्त तुमचे स्मार्ट असायला हवे. नेमकं आणि निश्चित काय आहे हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे, तरच तुम्ही ते ध्येय गाठू शकता. आणि मग नेमकं किंवा निश्चित म्हणजे काय? मग काही असा शब्द तुम्ही नेहमी अनेक वेळा ऐकला असेल. मला असं काहीतरी करायचे आहे की ज्यामुळे मला खूप पैसे मिळतील किंवा मग मला खूप प्रसिद्धी मिळाली पाहिजे, असं आपण मनापासून मागत असतो. आणि काही करून मला 100 वर्ष जगायचंच आहे असं अनेक लोक नक्कीच म्हणत असतात. म्हणून हे एक उदाहरण झालं. दुसऱ्या एका उदाहरणाने स्वतःच्या क्षमतांचा अंदाज न घेता लोक कसं बोलतात ते समजेल. एक कमी उंचीचा जाड भिंगाचा चष्मा असलेला आणि जमतेम सामान्य ज्ञान असलेला युवक आपल्याला पायलट व्हायचे आहे असं सांगतो, किंवा एखादा उंच धिप्पाड पोट सुटलेला आणि थोडं चालता तरी थाप लागणारा युवक टीव्हीवरच्या ऑलिम्पिक पाहताना आपल्याला जिम्नॅस्टिक शिकायचे आहे आणि त्यातून खूप पैसे मिळवायचे आहेत असं स्वप्न रंगवतो. आणखी एक उदाहरण म्हणजे मला घर घेण्याचं ध्येय गाठायचं आहे असं म्हणणं. फक्त घर एवढं म्हणून कसं चालेल? फक्त पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे की इच्छा आणि ध्येय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपलं ध्येय ठरवताना आपण क्षमता, आपलं व्यक्तिमत्व, भोवताची परिस्थिती, स्पर्धा आणि अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून नेमकं आणि निश्चित असं ध्येय ठरवलं पाहिजे. वरच्या तिन्ही उदाहरणांचा विचार करता मी जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय करून भरपूर पैसे मिळवण्याचं ध्येय बाळगतो, किंवा विमानाची यांत्रिक संरचना अभ्यासून कमी इंधनात ते अधिक अंतर कसं कापेल यावर संशोधनाचं ध्येय बाळगतो, अथवा मला येत्या 2 वर्षात 3 खोल्यांचं स्वतंत्र घर घ्यायचं आहे असं ध्येय स्वरूप असलं पाहिजे. मग आपण ठरवलेल्या ध्येयाच्या संकल्पनेत आपणच गुरफटून जाता कामा नये. म्हणूनच ध्येय ठरवताना त्यांच्या सर्व अंगांनी विचार करून नेमकं आणि निश्चित असलं ध्येय ठरवलं पाहिजे. आणि ते गाठण्याचे मार्ग आपल्याला नक्कीच सापडतील आणि भेटतील सुद्धा. म्हणून ते मोजता आलं पाहिजे. यापूर्वीच्या उदाहरणाचा वापर केला असून मला खूप पैसे मिळवायचे आहेत या ध्येयात मोजमापाचा अभाव आहे. मला घर घ्यायचं आहे आणि म्हणजे नेमकं केवढं, आणि मला एवढी शर्यत जिंकायची आहे तर तीच नेमकं मोजमाप माहिती असायला हवं. आणि ती पाण्याची शर्यत जिंकण्याचं ध्येय वागलं तर किती मीटर हे आधी ठाऊक असलं पाहिजे. आणि आयुष्य कोणतेही ध्येय हे मोजमाप शिवाय ठरवता येत नाही. मला निवडणूक जिंकायची आहे असं म्हणणारा उमेदवार प्रथम किती मतदार, किती स्पर्धक उमेदवार, किती प्रत्यक्ष मतदान, किती आपल्या बाजूने राहतील अशा अनेक प्रश्नांचा मोजमाप करत असतो. आणि निवडणूक आल्यावर त्याने काही जणांचा पुढचा टप्पा म्हणजे मंत्रिपदाचा टप्पा गाठण्यासाठी ध्येय ठरवताना आपल्या क्षमतांचा तसंच आपलं ध्येय गाठवण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक मोजमापांचा विचार करतो. म्हणून ध्येय नसलेला माणूस असू शकत नाही. फक्त काही लोकांचे ध्येय हे आकाश मुठीत घेण्याचे असते, तर काही आपल्या मुठीत आकार मोजण्यात आयुष्यात वाया घालवत असतात. एवढंच असतं. म्हणून मोजमाप चुकलेला पराभूत उमेदवार आपलं मोजमाप कुठे चुकलं याचा अभ्यास करतो आणि पुढच्या वेळी हमखास विजय होण्यासाठी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतींचा विचार करू लागतो. त्यामुळे मोजमाप नसेल तर मोजता येणार नसेल तर त्याला ध्येय म्हणत नाही. आणि गुगलच्या लॅरी पेजने ध्येय ठरवताना मला इंटरनेटवरची 3 कोटी पानं डाउनलोड करायची आहेत असं मोजता येणारं ध्येय ठरवलं होतं. आणि म्हणून ते गाठता येईल हे आपल्याला नक्कीच ठरवलं पाहिजे आणि ते आपल्याला गाठता आलं पाहिजे असं ध्येय आपण ठरवलं पाहिजे. मला अंतराळात सैर करायची आहे, हे ध्येय माझ्या दृष्टीने गाठता येणार आहे का? आणि याच प्रत्येकानं प्रामाणिकपणे विचार करावा. वादासाठी जगात काही अशक्य नाही असं कोणी म्हणत असेल तर एडमंड हिलरनी एव्हरेस्ट शिखर सर केलं आणि याची जगानं दखल घेण्याचं कारण एकच होतं की म्हणजे सर्वसामान्य माणसाला गाठता येणार ते ध्येय नव्हतं. मला MPSCची स्पर्धा परीक्षा देऊन शासनाची नोकरी मिळवायची आहे असं ध्येय ठरवून योग्य वेळी प्रामाणिकपणे अभ्यासाला सुरुवात केली आणि पहिल्या वेळी नाही तर दुसऱ्यांदा सही अशी वृत्ती ठेवून ध्येय बाळगलं तर ते गाठता येईल असं ध्येय होय. आणि ते ध्येय आपण ठरवलंच पाहिजे आणि चांगलं ठरवलं पाहिजे. म्हणून ध्येय गाठण्यासाठी नियोजन करताना जमतील तेवढ्या सगळ्या
स्पर्धा परीक्षा मी देईन आणि जिथे यशस्वी होईन तिथे नोकरी करेन असंही ठरवता आलं पाहिजे. आपल्याला नेमकं काय गाठायचं हे ठरवून तेच गाठण्याचे प्रयत्न आपण प्रामाणिकपणे केले पाहिजे. आणि येतात आपण आपलं ध्येय अपूर्ण असेल तर होणाऱ्या धावपळीला रेस विदाऊट फिनिशिंग लाईन असंही आपण म्हणू शकतो. अंतिम रेषा नसलेली धावण्याची स्पर्धा असं त्याला म्हणता येईल. आणि ते ध्येय तुमचं नक्कीच वास्तवात असलं पाहिजे आणि वास्तवात ते ध्येय साकार केलं पाहिजे. म्हणून आपण ते ध्येय ठरवताना तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचे आहे ते ठरवणे अवघड नाही, तर खरी कठीण गोष्ट आहे ती त्यासाठी पुन्हा कशाचा त्याग करणार हे ठरवणं पाहिजे. आणि ते त्याग करण्यासाठी तुम्ही नक्कीच पूर्णपणे तयार असले पाहिजे. म्हणून फक्त तुम्ही त्याग करण्याऐवजी तुम्ही स्वामींची सेवा त्यासाठी केली पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरणही केलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यशस्वीरित्या तुम्हाला यश मिळेल आणि ते यश मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या गोष्टी सुद्धा चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. म्हणून तुम्ही फक्त नामस्मरण करत असाल आणि स्वामींचं नाव घेत असाल तरी तुम्हाला भरपूर गोष्टी या आपोआप कळत जातील आणि तुमच्या मार्गातले काटे हे बाजूला सारत जातील, हे मात्र निश्चित. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.